मालेगावात 3 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि मग हत्या या प्रकरणी आता गावकरी आक्रमक पाहायला मिळतात। डोंगराळे गावात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे। आक्रोश मोर्चा काढत निषेध व्यक्त केला जाणार आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी विशाल मोरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। विशाल, आपण पाहतोय अतिशय या ठिकाणी धक्कादायक घटना ही घडली होती आणि त्याच्या निषेधार्थ आपण पाहतोय मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे। गावकरी ग्रामस्थ या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतात। नक्कीच नीलम, आज बघितलं तर मालेगाव तालुक्यातली जी डोंगराळे गावातली जी घटना आहे अतिशय निंदनीय घटना आहे आणि 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिच्यावर निर्गुणपणे खून करण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर जी आपण पाहतो या ठिकाणी हा आक्रोश मोर्चा आज निघणार आहे। पाठीमागे जर माझ्या पाठीमागे जर बघितलं असेल तर आज सुद्धा जो मालेगाव शहर आहे तालुका आहे हा बंद पुकारण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जर आज मालेगाव मध्य आणि बाह्य ह्या दोघा दृष्टिकोनातून जर विचार केला तर मालेगावच्या इतिहासात हा जो बंद आहे हा एक लिहिला जाईल। कारण मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य हे दोघं शहरातील दोघं भाग सुद्धा या प्रकरणी बंद राहणार आहेत आणि दुपारी 11 वाजेच्या सुमारास मूक मोर्चा जो आहे निषेध मोर्चा या ठिकाणी काढला जाणार आहे। काही मालेगावकर सुद्धा आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊ। काय सांगाल मालेगाव? मागच्या शुक्रवारी जी घटना घडली ती मानवीय घटनेला काळिमा फासणारी आहे। या घटनेने मालेगाव नसून तर संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा हादरले। मालेगाव वासियांच्या वतीने न्यायदा ह्या लेकीला न्याय मिळावा यासाठी आज जनाक्रोश मोर्चाचं आयोजन श्रीराम मंदिर पासून केलेलं आहे। या मोर्चात मालेगाव शहरवासी मोठ्या प्रमाणात सहभागी तर होणारच आहे, परंतु आता त्याला फाशी न करता त्या आरोपीचं एन्काउंटरच करावं एवढ्या आक्रोश स्वरूपात आज मालेगाववासी एकवटणार आहे आणि आपला रोष व्यक्त करणार आहे। एकंदरीत बघितलं असं नीलम की मालेगाव शहरच नाही तर तालुका सुद्धा या बंद मध्ये मोठा सहभागी होणार आहे आणि दुपारी 11 वाजता मोठा मोर्चात हे तालुका आणि मालेगावकर सुद्धा सहभागी होणार आहे आणि लांबून सुद्धा काही नागरिक सुद्धा या मोर्चात सहभागी होणार असल्याचं समजत आहे। नीलम जी विशाल, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।